नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा. कथेचं शीर्षक आहे गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहे डॉक्टर सीमा अतुल पांडे. चला तर मग ऐकूया गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. एक आटपाट नगर नावाचं गाव होतं. तिथे गावकरी मोठ्या गुण्यागोविंदाने राहत असत. सणासुदीला एकत्र येत, अडीअडचणीला एकमेकांच्या उपयोगी पडत असत. समस्या एकच होती त्या गावात, ती म्हणजे एक सरपंच सोडले तर सगळेजण अशिक्षित होते. सगळे गावकरी रिकाम्या वेळात वडाच्या पारावर गप्पा ठोकत बसायचे आणि लहान पोरटोरं गावभर दिवसभर टवाळक्या करत उंडारत राहायचे. त्या गावात एक सावकार होता. तो या अशिक्षित गावकऱ्यांना नाडायचा. व्याजावर व्याज फेडण्यात त्यांना गारद करायचा. बरेचदा खोटेपणा करून त्यांच्या जमिनी त्यांचे अंगठे लावून स्वतःच्या नावे करून घ्यायचा. एकदा असाच सदाशिव नावाचा शेतकरी शेतीसाठी बी बियाणे घेण्यासाठी कर्ज मागायला सावकाराकडे आला. साहेब, औंदा तूर पेरायची ठरवली शेतात, त्यासाठी बी बियाणं घ्यायचं आहे, तेवढं पैक्याचं बघता का जरा? सदाशिव: हो हो, तू तर आमच्या घरच्यासारखाच आहेस. तुझ्यासाठी पैशाची व्यवस्था नाही करू शकलो तर तू आहे माझ्या जिंदगानीवर. एक काम कर, उद्या ये, मी पैसे तयार ठेवतो. सावकार: खूप उपकार झाले सावकार तुमचं. असं म्हणत सावकाराला नमस्कार करत सदाशिव तिथून बाहेर पडला. तिथून घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला विचारलं, काय म्हणतात सावकार, पैक मिळत्याल नव? हो हो, सावकार तसा दिलदार माणूस आहे, कधी नाही नाही म्हणत. सदाशिव: इकडे सावकाराने सगळे कागदपत्र तयार करून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सदाशिव त्याच्याकडे गेला. ये ये सदाशिव, हे बघ, तुझ्याच कर्जाचे कागदपत्र आहेत हे. पटकन अंगठा लाव आणि ही घे कर्जाची रक्कम. सावकार: लय उपकार झाले तुमचे सावकार, येतो मी आता. अंगठा लावून कर्जाची रक्कम घेत सदाशिव बोलला. काही दिवसांनी तुरीचे चांगले पीक सदाशिवला आले. त्याने सावकाराचे कर्जसुद्धा फेडून टाकले. कर्जाची रक्कम घेतल्यावर सावकाराने त्याने अंगठा लावलेले कागदपत्र दाखवले तेव्हा सदाशिवच्या पायाखालची जमीनच सरकली. सावकाराने लबाडीने सदाशिवचे शेत स्वतःच्या नावावर केले होते. सदाशिवने पंचायतीकडे धाव घेतली, पण शेताच्या कागदपत्रांवर सदाशिवचा अंगठाचा निशाण असल्याने पंचायत सुद्धा काही करू शकली नाही. स्वतःच्याच शेतात सदाशिवला आता मजूर म्हणून काम करायची वेळ आली, आणि ती फक्त तो अशिक्षित असल्याने. असं अनेक लोकांच्या बाबतीत होत असे. त्यामुळे सरपंचांना फार वाटे की गावातील प्रत्येक व्यक्ती ही साक्षर झाली पाहिजे. सगळ्यांनी शिकून स्वतःची प्रगती केली पाहिजे. त्यामुळे त्या गावात सरपंचांच्या पुढाकाराने नुकतीच एक शाळा सुरू करण्यात आली होती. त्याच गावातला पण शहरातून शिकून आलेला एक होतकरू तरुण रमाकांत हा त्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्या. मुलांचं इकडे तिकडे भटकणं बंद झालं. सगळे रोज सकाळी शाळेत जाऊ लागले. शाळेसाठी आधी जागाच नसल्याने सरपंचाकडचा मोठा ढोरं वासरं बाहेर चरायला गेले की साफसूफ करून शाळेसाठी वापरण्यात येईल. एकदा शाळा सुरू असताना म्हणा बे एक बे शिक्षक: मास्तर, शेणाचा लयच वास येतो या, डोकं नुसतं भनभन करतंय. एक विद्यार्थी: माझं बी. दुसरा विद्यार्थी: माझं बी. तिसरा विद्यार्थी. असं माझं बी करत करत विद्यार्थी गोंधळ करू लागले. रमाकांतने हे सरपंचांच्या कानावर टाकले. सरपंचांनी शाळेचं काम वेगात सुरू केलं. काही दिवसांनी शाळेची नवीन इमारत तयार झाली. तिथे विद्यार्थी आता व्यवस्थितपणे शिकू लागले. हळूहळू रमाकांत आणि सरपंचांनी ठरून प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू केली. तिथे सदाशिवसारखे अनेक गावकरी शिकण्यास येऊ लागले. रमाकांत सुद्धा त्यांना पोटतिडकीने शिकवायचा. बऱ्याच जणांना शिकण्याचा कंटाळा येत असे, तर काही जण आनंदात शिकायचे. ज्यांना कंटाळा येई त्यांना रमाकांत आटोकाट प्रयत्न करून सांगत असे, हे बघा दादांनो, काकांनो, भावांनो, अहो शिकणं आवश्यक आहे. शिक्षण घेतलं की आपली प्रगती होते. कोणी आपल्याला फसवू शकत नाही. नवनवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. जगात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यात शेतीविषयक माहिती देणारी पुस्तकं असतात. वर्तमानपत्रात बरीच माहिती येते.
आजकाल शहरात मोबाईल फोनमध्ये सुद्धा शेतीची माहिती मिळते. तुम्ही लोक आळशीपणा कराल तर हे सगळं तुम्ही कधी शिकाल? त्यामुळे मी म्हणतो ते ऐका, मन लावून शिका आणि हुशार व्हा. असं रमाकांत म्हणत असताना बरेच जण कडाकड जांभया देऊ लागले. त्यांना रमाकांतचे बोलणे कंटाळवाणे होऊ लागले. अशातच गावात तमाशाची कंपनी आली. त्यामुळे रात्रशाळेत फारच कमी विद्यार्थी येऊ लागले. त्यांच्या शिक्षणात खंड पडू लागला. रमाकांत प्रत्येकाच्या घरी जाऊन जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागला. पण लोकांची तमाशाकडेच ओढ होती. एकदा रमाकांत आणि सरपंचांच्या आग्रहाखातर गावातले सगळे गावकरी पाटीलेखन घेऊन रात्रशाळेत आले. रमाकांत शिकवू लागला. सरपंच त्यांच्या घराकडे निघून ना गेले. थोडा वेळ झाला असेल नसेल की लगेच टांग 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 गुडघे टांग 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 असा तमाशातून ढोलकीचा आवाज येऊ लागला आणि एक एक गावकरी हळूहळू पाटी दप्तर तिथेच ठेवून गायब होऊ लागले. थोड्याच वेळात संपूर्ण वर्ग रिकामा झाला. रमाकांत निराश अवस्थेत डोक्याला हात लावून बसून गेला. तेवढ्यात सरपंच पुन्हा तिथे गेले. त्यांनी रमाकांतला निराश अवस्थेत बघितलं. ते म्हणाले, जाऊ दे रमाकांत, तू इतकं मनाला लावून नको घेऊ. अरे, गाढवांच्या गावात गुळ विकणारा व्यापारी आहेस तू. तुझा गुळ कसा खपणार? तू एवढं कळकळीने त्यांना हितोपदेश दिला, पण त्यांना त्याचं महत्त्वच नाही. त्यांची ओढ सवंग गोष्टींकडेच आहे. गाढवाला गुळाची चव काय? काय करणार? ती म्हण आहेच, गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. तू त्यांच्या पुढे एवढी समजूतदारीची गीता वाचली, पण त्यांना हा बाहेर सुरू असलेला गोंधळच बरा वाटला. शेवटी गाढवेच ती हो किरडेच फुंकणार. आता आपण फक्त पुढची पिढी गाढवा होणार नाहीत यासाठी प्रयत्न करू शकतो. चल, बराच वेळ झालाय, जाऊ आपण आपल्या घराकडे. या ठिकाणी ही कथा संपली आहे. आपल्याला कथा आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.